तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। तातडीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे, तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणेंनी दिलं। चंद्रपुरात पोलिसांनी 2 कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। गोपाल जीवन मालाकार आणि आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख असं अटक केलेल्या चोरट्यांचं नाव आहे। तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना प्रत्युत्तर दिलं। अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। 1ली ते 8वीतील सर्व शिक्षकांना टीईटी, सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय। तातडीनं हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे। राजधानीतील वायू प्रदूषण सतत वाढतंय। दिल्लीचा सरासरी AQI 372 वर पोहोचलेला आहे, जो अत्यंत खराब श्रेणीमध्ये मोडतो। शहरातील अनेक भागांमध्ये हा निर्देशांक 400च्याही पुढे नोंदवला गेला, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालंय। मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या व्याधी असल्यास अमेरिकेमध्ये कायम वास्तव्यासाठीचा व्हिसा घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो। ट्रम्प प्रशासनानं गुरुवारी तसे निर्देश जारी केले। त्यामुळे ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहेत अशांच्या आई वडिलांना यापुढे कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना म्हणजेच ग्रीन कार्ड मिळणं अधिक अवघड होणार आहे। हाफिज सईद बांगलादेशातून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला सैफनं एका रॅलीमध्ये भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे। अनंतनाग मेडिकल कॉलेजच्या माजी निवासी डॉक्टरच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली। पोलिसांनी आरोपी डॉक्टर आदिल अहमद राथेर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। बंगळुरू कारागृह दहशतवादी आणि गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनलंय। ISISसाठी भरती करणारा हामिद शकील मुन्ना तुरुंगात VIP सुविधांचा आनंद घेत असल्याची माहिती आहे। इतर अनेक धोकादायक गुन्हेगारांनाही मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आलंय। महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले। मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये 2 दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला। संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। राजस्थानमधील भिवडी इथं टोल करावरून झालेल्या वादानंतर कार चालकानं टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। ही संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये आठवड्याच्या शेवटी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक आले। यावेळी सर्व हॉटेल हाऊसफुल झाले। गेल्या 24 तासात रशियन हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय। युक्रेनचा काही भाग अंधारात बुडाल्याचा दावा युक्रेननं केला। रशियन सैन्यानं काही तासांच्या अंतरामध्ये 500 पेक्षा जास्त हवाई हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या सैन्यानं केलाय। यामध्ये 45 मिसाईल आणि 458 ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला केल्याचा दावा करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास थंडावल्याचं समोर आलंय। काही विदेशी नागरिकांची नावं समोर आली आहेत, मात्र फसवणुकीतून किती पैसे कमावले हे समोर आलेलं नाही। बीडमध्ये 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली। आरोपींनी फिर्यादी मोहम्मद शोएब याच्या घराचं मागील दार फोडून 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला होता। बीडच्या माजलगाव शहराजवळ ऑटो रिक्षाला कारनं धडक दिली। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। कार चालकानं ऑटो रिक्षा चालकाला फरफटत नेल्यानं कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच वर्सोवा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला आहे। त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वतः मान्यता दिली। मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे। त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवरला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत मानले जात आहेत। या वाहनांमुळे आता भर दिवसाही कोंडी होतीये। इथं होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांवर लांबलाय।
कारवाई करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना आदी लाभ देण्यात येत नाहीयेत असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केलाय. त्याविरोधात येत्या 17 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानामध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. करडईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी आहे. फिटनेस राखणारे लोक या तेलाला आहारात समाविष्ट करून घेतात. त्यामुळे या तेलाची मागणी वाढतीये. मात्र या तुलनेनं करडईचं उत्पादन कमी घेतलं जातं. मुंबईत हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या 6 महिन्यात करडई तेलाचा भाव 80 ते 100 रुपयांनी वाढलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमान सेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत घोषणा केली आहे. पुणे विमानतळावरून दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागामध्ये पोहोचलेली आहे. अनेक मार्गांवर बांधकामही वेगानं सुरू आहेत. मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे. दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरामध्ये प्रदूषण कमी पातळीवर पोहोचलं होतं. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेत धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास थंडावल्याचं समोर आलंय. काही विदेशी नागरिकांची नावं समोर आली आहेत. मात्र फसवणुकीतून किती पैसे कमावले हे समोर आलेलं नाही. बीडमध्ये 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादी मोहम्मद शोएब याच्या घराचं मागील दार फोडून 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला होता. बीडच्या माजलगाव शहराजवळ ऑटो रिक्षाला कारनं धडक दिली. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. कार चालकानं ऑटो रिक्षा चालकाला फरफटत नेल्यानं कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच वर्सोवा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला आहे. त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वतः मान्यता दिली. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे. त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवरला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत मानले जात आहेत. या वाहनांमुळे आता भर दिवसाही कोंडी होतीये. इथं होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांवर लांबलाय. कारवाई करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना आदी लाभ देण्यात येत नाहीयेत असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केलाय. त्याविरोधात येत्या 17 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानामध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. करडईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी
आहे. फिटनेस राखणारे लोक या तेलाला आहारात समाविष्ट करून घेतात, त्यामुळे या तेलाची मागणी वाढतीये. मात्र या तुलनेनं करडईचं उत्पादन कमी घेतलं जातं. मुंबईत हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या 6 महिन्यात करडई तेलाचा भाव 80 ते 100 रुपयांनी वाढलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमान सेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत घोषणा केली आहे. पुणे विमानतळावरून दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागामध्ये पोहोचलेली आहे. अनेक मार्गांवर बांधकामही वेगानं सुरू आहेत. मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे. दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरामध्ये प्रदूषण कमी पातळीवर पोहोचलं होतं. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेत धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी, आमदार, खासदारांना या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपसोबत युती नको असाही पवारांनी पुनरुच्चार केला. पुणे प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंडवा जमीन प्रकरणात आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवारांनी म्हटलं. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीही चूक केली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात. 15 वर्षांपूर्वीही असेच आरोप केले. अद्याप काही समोर आलं नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार. जय पवार बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नाहीत असं अजित पवारांनी सांगितलंय. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंडवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता. सूर्यकांत येवलेनं सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्यानं त्यांना ती जागा परत दिली जातीय असं पत्र जून महिन्यात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं. त्यानं लिहिलेली ही पत्र देखील समोर आली आहे. जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंबई सरकार तसंच महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभागाचा उल्लेख असताना सुद्धा पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचं विधान भवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. जमिनी हडप करणं हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धंदा आहे आणि तोच वारसा पुढे पार्थ पवार चालवतायत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड करण्यात आली आहे. दुबार मतदारांवर मनसेकडून नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केलं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीत असंही ते म्हणाले. तानाजी सावंत आउटडेटेड बॅटरी त्यांच्या मेंदूला लखवा मारलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींनी प्रतिउत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट होता असा गंभीर आरोप घोसाळकरांनी केला. तर शिवसेना हिंदुत्ववादी आहे, सोबत राहिली तर मोठी होईल असं भाजपला वाटायचं असंही घोसाळकर म्हणाले. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी मनोज रांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपनं काँग्रेसलाही धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष किरणे आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केली आहे. तर हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरी त्यामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवसच असतील. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.
मातोश्री परिसरामध्ये अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. मातोश्री परिसरातल्या ड्रोनवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. MMRDAनं परवानगी घेऊन ड्रोन उडवले, परिसरातल्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवले असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतींवर आमचा भगवा फडकणार असं राजन तेली म्हणाले. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो, युती झाली तर चांगलंच असंही ते म्हणाले. दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पुणे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या होणार आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहाळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती होणार आहेत. यावेळी 14 नगर परिषदेतील इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. काही ठिकाणी युती करू तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असं मुरलीधर मोहाळ यांनी म्हटलंय. आम्ही वेगळे लढलो तरी कटुता असणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर विरोधकांचं खातंही उघडणार नाही अशी टीका त्यांनी केली. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत. तर अंबरनाथमध्ये खासदार आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष भाजपचाच होणार अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. लोणावळा नगरपालिका भाजप स्वबळावर लढणार आहे. तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील. बाळा भेगडे यांनी ही माहिती दिली. भुसावळ आणि बरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. संतोष चौधरी यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. जागा वाटपाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात महायुतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश स्तरावरून देण्यात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार असं मंत्री रक्षा खडसेंनी सांगितलं. राज्यातील सर्वच नगरपालिकांवर भाजपचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भुसावळ नगर परिषदेचे आरक्षण आणि युतीवरून मंत्री संजय सावकारे यांनी खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात निपटून घेऊ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं. तुला राजकारणात आम्ही आणलं आणि आम्हालाच निपटण्याची भाषा करतो अशी टीका संतोष चौधरींनी केली. गोंदिया जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. काँग्रेसनं युती संदर्भात चर्चा केली आहे. याबाबत निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा समावेश होणार आहे. बुलढाण्यामध्ये इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तोतया सीए बनून विष्णू मुळेनं बोगस इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय. त्यामुळे बोगस क्लेम केल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये शेती कामांसाठी मजूर मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी यंत्रणांचा वापर करावा लागतोय. रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली आहे. यावेळी आंतरवाली सराटीमध्ये सरपंचांच्या शेतात मनोज जरांगेने ट्रॅक्टर चालवत मशागत केली. शेती कामांचा विसर पडू नये म्हणून मशागत केल्याचं जरांगे म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरामध्ये दुचाकी चालकांनी जीव घेणा प्रवास केला. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे टवाळखोर दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनमाडमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मिऱ्या गावात मासे पकडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 150 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी 300 ग्रॅमच्या वजनापेक्षा जास्त मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरला. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री नितेश राणेंनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. पांडुरंगाच्या पादुकांचं नीरा स्नान करण्यात आलं. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान विठ्ठल नामाचा जयघोष यावेळी करण्यात आला.
पुण्यात नंदी बैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलांना एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय. लोहगावच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीनं 60 किलो वजनी गटामध्ये ही कामगिरी केली. पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबट्यांचा बाबर आढळलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी हे लोक करतायत. सांगलीच्या बोरगावमध्ये बैलगाडी शर्यतीचं थरार पाहायला मिळतोय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. जवळपास 2,500 बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. सलग झालेल्या अवकाळी पावसानंतर बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसू लागलाय. कांदा पिकावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे पीक सडू लागलंय. त्यामुळे चांदवडच्या रायपूर इथल्या हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्यानं 2 एकर पिकावर रोटावेटर फिरवून संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील वारणा कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ झाला. यावर्षीच्या ऊसाला 3,544 इतका दर कारखान्यानं जाहीर केलाय. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरतोय. नाशिककरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळतेय. नुकत्याच संपलेल्या पावसानंतर नाशिकमध्ये थंडीचं आगमन झालं आहे. शहरातील अनेक मैदानांवर कसरतीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येते. गोंदियामध्ये रन फॉर हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यातून नशामुक्त भारताचा संदेश देण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी सकारात्मकपणे वाढलेली आहे. त्यामुळं बहुतेक तालुक्यांमध्ये टँकरवर कमी प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र शहरी भागामध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्यानं शहरात पाणी टंचाईच्या झळा सुरूच आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे. रात्रीचं तापमान 12.6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय. हवामान विभागानं पुढील काही दिवसात रात्रीचा पारा आणखी घसरण्याचा इशारा दिलाय. विमानसेवेमुळे सोलापूर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडलं जात आहे. सोलापूर मुंबई, सोलापूर गोवा विमानसेवेनंतर आता बेळगाव, बंगळुरूसाठी सुद्धा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलेला आहे. उद्यापासून सोलापूर, मुंबई, बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा होणार. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात असलेल्या बोरोळा शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू आढळलं. याच ठिकाणी मादी बिबट्या देखील दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला कळवलं. बोळशीमध्ये वारकरी संप्रदाय समाजाकडून दिंडी काढण्यात आली. सलग 69 वर्षांची अखंड परंपरा जपत नारायणदेवाच्या मंदिरात अभिषेक, आरती आणि कीर्तन सेवा करून पायी दिंडी भक्तीच्या वाटेवर आळंदीमध्ये माऊलीच्या भेटीला निघाली आहे. पुण्यातील डॉक्टर अंकुर पटवर्धन यांनी अतिदुर्मिळ अशा वनस्पती जपण्यासाठी घराच्या टेरेसवर मोठी बाग बनवली आहे. पश्चिम घाटामध्ये आढळून येणाऱ्या सुमारे 80 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, झाडं, झुडपं, वेली यांचं संवर्धन त्यांनी केलं. वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर वाहतूक महासंघाचे सातारा अध्यक्ष प्रीतम हातेकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आलं. सातारा आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करा असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले. भिवंडीच्या पुंडास गावातील निखिल कोणे या कुस्तीपटूनं रायगड इथं झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील 17 वर्षे वयोगटातील 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानं गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या निखिलचं ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत केलं. गोंदियातून पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. कुंदन उत्तम बनोठे असं अटक केलेल्या चोराचं नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. निलेश खायबळ टोळीतील एकाला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. जयेश वाघ असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.